छत्रपती शिवाजी महाराज की जय जय श्रीराम मित्रांनो, तर आपण निघालोय सिंधुदुर्ग बघायला। कोकण किनाऱ्यावरील सर्वात भव्य आणि ऐतिहासिक किल्ल्यांपैकी एक म्हणजे सिंधुदुर्ग। अरबी समुद्राच्या मध्यभागी उभा असलेला हा दुर्ग म्हणजे इतिहास, पराक्रम आणि साहस याचा अप्रतिम संगम आहे। रामेश्वर श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की इसवी सन 1664 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा दुर्ग बांधून घेतला। आजही या दुर्गावरील भिंती, दरवाजे आणि रचना बघून त्या काळच्या अभियांत्रिकी कौशल्याची जाणीव होते। छत्रपती शिवाजी महाराज ही जीवन जगण्याची प्रेरणा आहेत, म्हणून त्यांची पावलं जिथे पडली असतील तिथे मी नेहमी नतमस्तक होतो। या सर्वात महत्त्वाची एक सूचना आहे, इथून पुढे आल्यानंतर आपल्या दुकानं भेटतात। त्या दुकानामध्ये कोणी खायला घेतल्यानंतर कचरा जो असणार तो कचरा कुंडीमध्ये टाकायचा, कारण आपल्यामुळे किल्ल्यावरती कचरा होऊ नये याची फक्त काळजी घ्यायची। तर या किल्ल्याचं नाव आहे सिंधुदुर्ग। सिंधू म्हणजे समुद्र आणि दुर्ग म्हणजे बेटावरती बांधलेला किल्ला। 25 नोव्हेंबर 1664 या किल्ल्याची पायाभरणी केली आणि 29 मार्च 1667 मध्ये हा किल्ला बनून पूर्ण आला। सालापर्यंत जर पाहिलं तर 3 वर्ष लागली आणि असं दिवस, महिने, वर्ष असं मोजायला गेलं तर 2 वर्ष 4 महिने 4 दिवस इतक्या पूर्ण किल्ल्याला कालावधी लागला। तर जांबा दगड म्हणजे पूर्णपणे त्याला छिद्र असतात। कोकणातली जास्त जी घरं जी असतात ते याच दगडाने बांधलेले असतात। तर हा दगड काय करतो, जेवढा पाऊस पडतो तेवढा पूर्णपणे पाणी आतमध्ये खेचून घेतो आणि पाणी आतमध्ये साठवून ठेवतो। आणि तडबीन त्याचा म्हणजे हा जर समोरचा तडबीन किंवा इथला समोरचा खडक जर पाहिला तर तडबीन त्याला हा वरती जायचा आहे। इथं वरती छत्रपती शिवाजी महाराजांचा उजवा हाताचा ठसा आणि डावा पायाचा ठसा इथं वरती उमटलेला आहे। तर या किल्ल्याचे इंजिन होतं म्हणजे वास्तुशिल्प। जे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याच्या कडून ते सुटून ते निघून आले ते त्यांनी पूर्ण किल्ला पाहिला आणि प्रत्येक मावळ्यांना त्यांनी सोनं, नाणी, जागा, जमीन, बक्षीस सर्वांना वाटून दिलं। ते सर्वांनी घेतलं आणि ते शेवटलं होते ते हिरोजी इंदूरकर। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडून सोनं, नाणी, त्यांनी बक्षीस काहीच घेतलं नाही। त्यांनी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांकडून उजवा हाताचा ठसा आणि डावा पायाचा ठसा फक्त त्यांनी मागून घेतला। तर छत्रपती शिवाजी महाराजांकडून उजवा हाताचा ठसा आणि डावा पायाचा ठसा मागण्याचं कारण तर म्हणजे आपण जे नवीन घर बांधतो म्हणजे कुठची नवीन सुरुवात करताना आपण हाताचा ठसा उमटतो, तसंच आपण स्वराज्य निर्माण करण्यासाठी, स्वराज्य घडवण्यासाठी तुम्ही घोड्यावरती चढताना डावा पाय वापरला म्हणून मला डावा पायाचा ठसा मला उमटून द्या। आणि तुम्ही मराठी माणसासाठी म्हणजे आपल्या सर्व माणसांसाठी तुम्ही उजव्या हाताने तलवार घेतली म्हणून उजवा हाताचा ठसा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताच्या व पायाच्या ठस्यांचे हे फोटो आहेत। काही इतिहासकारांचे याच्यावर मतमतांतर आहेत। सिंधुदुर्ग हा फक्त एक किल्ला नाही तर मराठ्यांच्या शौर्य आणि पराक्रमाची साक्ष आहे। किल्ल्याची पूर्ण सफर मी तुम्हाला घडवणार आहे, त्यासाठी स्टे ट्यून। जय शिवराय, जय महाराज। मला प्रोत्साहन देण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा, इन्स्टावर फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा।